नमस्कार नाशिक. प्रश्न तुमचे उत्तर आमची. नाशिक IMA आयोजित कार्यक्रमाच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सर्वप्रथम IMA प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोननीस, सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर यांचे मनपूर्वक आभार. जनजागृतीचा एक स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल. जगाची दुर्दशा करणारा आजार कोविड-19, दुःखाच्या खाईत खोल खोल लोटणारा कोविड-19. उधळलेल्या या घोड्याला आपण वेसण घालू शकू का? पिसाळलेल्या या हत्तीला आपण नतमस्तक करू शकू का? सध्या तरी एकही उपाय आपल्या दृष्टीपथात नाहीये, पण एक आशेचं किरण निश्चितच आहे. अ रे ऑफ होप. कोविड वॅक्सिनेशन, लसीकरण. प्रश्न तुमचे उत्तर आमची. या कार्यक्रमाच्या आजच्या भागाचा विषय आहे कोविड-19 लसीकरण. मी डॉक्टर राजश्री पाटील आणि माझ्याबरोबर तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आल्या आहेत डॉक्टर अजिता साळुंखे. डॉक्टर अजिता साळुंखे उच्च विद्या विभूषित MBBS आणि त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, पब्लिक हेल्थ या विषयात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 2008 सालापासून त्या नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ म्हणून कार्यरत आहेत. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थचं कामही त्या पाहतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट, त्या नाशिक शहराच्या वॅक्सिनेशन इन्चार्ज आहेत. म्युझिक आणि ट्रेकिंगची विशेष आवड असणार एक लाघवी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व. डॉक्टर अजिता साळुंखे मॅडम, वेलकम, स्वागत. पण आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे जाण्याआधी आणि आपल्या सर्वांचे प्रश्न घेण्याआधी मी आमच्या IMAचे प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोननीस यांना विनंती करते की त्यांनी आपले इंट्रोडक्टरी शब्द सांगावे. धन्यवाद मॅडम. नमस्कार नाशिककर. कोरोनाची ही दुसरी लाट जिचा आपण गेल्या 2 महिन्यांपासून सामना करत आहोत आणि अतिशय कठीण अशी ही वाटचाल पार पाडत आता या केसेस कमी व्हायला दिसायला लागल्या आहेत. परंतु अजून आपला कोरोना बरोबरचा सामना संपलेला नाही. अजूनही कोरोना आहे आणि त्याच्याशी जर आपल्याला यशस्वीरित्या सामना करायचा असेल तर वॅक्सिनेशन हे आपलं प्रमुख शस्त्र असणार आहे. हे इतक्यात डॉक्टर पाटील मॅडम यांनी सांगितलंच आहे. आणि त्यामुळे आम्ही आज नाशिककरांसाठी FB लाईव्हच्या माध्यमातून हा विषय आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी नाशिक महानगरपालिकेचे आणि नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि वॅक्सिनेशनचे इन्चार्ज डॉक्टर अजिता साळुंखे यांचे आभार मानतो, कारण त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आज IMAच्या या कार्यक्रमासाठी स्वतःची वेळ उपलब्ध करून दिली आणि नाशिककरांसाठी त्या या विषयावर, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज संवाद साधणार आहेत आणि आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आजचा हा कार्यक्रम जो कंडक्ट करत आहेत डॉक्टर राजश्री पाटील मॅडम, या स्वतः नाशिक मेडिकल असोसिएशनच्या नियोजित अध्यक्ष आहेत आणि ESIS हॉस्पिटल सातपूरच्या मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत. आणि ESIS हॉस्पिटलला मॅडमचं वॅक्सिनेशनचं काम अत्यंत कौतुकास्पदरित्या चाललेलं आहे. त्यामुळे निश्चितच मॅडमचा हॉस्पिटलमधील अनुभव आणि डॉक्टर साळुंखे मॅडम यांचं वॅक्सिनेशन बद्दलचं अभ्यास आणि माहिती, हा संवाद निश्चितच आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. पाटील मॅडम, ओव्हर टू यू. येस, थँक्यू डॉक्टर हेमंत सर. थँक्यू फॉर दोज काइंड वर्ड्स. आणि
मी इथे तुम्हाला सांगू शकते की आमच्या केंद्रांवर जे की साधारण जानेवारी महिन्यापासून हळूहळू आणि मार्च पासून फुल स्पीड मध्ये जी केंद्र लसीकरण केंद्र सरकारने आणि कॉर्पोरेशनने राबवलेली आहेत, त्या केंद्रावर जे शेकड्याने लोक येतात त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. त्यातले बऱ्यापैकी प्रश्न आम्ही एकत्र केलेले आहेत. शिवाय जे आता तुम्ही ऑनलाईन आम्हाला विचाराल त्या सर्व प्रश्नांची उत्तरं, समाधानकारक उत्तरं आणि आपले स्वतःचा काही अनुभव त्या डॉक्टर अजिता मॅडम आपल्याला देणार आहेत. तर श्रोत्यांच्या वतीनं माझा पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला असा राहील, लस घेणं खरंच गरजेचं आहे का आणि लस नेमकं काय काम करते? अगदी बरोबर मॅडम, तुम्ही सांगितलं लस घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि सर्वांनी लसीकरण करणं आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवणं हे महत्वाचं आहे. लस ही नेमकं काय करते तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की लस ही एक इनऍक्टिव्हेटेड किंवा किल्ड फॉर्म मध्ये जे अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जातात, इट स्टिम्युलेट्स आवर बॉडी टू प्रोड्यूस अँटीबॉडीज अगेन्स्ट द डिझीज प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणून जेव्हा आपण वॅक्सिन घेतो तर त्यावेळेस आपली बॉडी ही स्टिम्युलेट होते आपल्या इम्युन सिस्टमला अँड टू प्रिव्हेंट प्रोड्यूस अँटीबॉडीज अगेन्स्ट द डिझीज प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. अतिशय बरोबर मॅडम. व्हॅक्सिनेशनने आपण कोविडवर मात करू शकतो आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करत असतो तेव्हा त्याच्याशी 2 हात करण्याची क्षमता शरीरात निर्माण होते. त्यालाच आपण प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी असं म्हणतो. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा असेल की आपल्या देशामध्ये भारतात कोणत्या कोणत्या लसी उपलब्ध आहेत आणि या लसी ज्या भारतात उपलब्ध नाही आहेत त्या परदेशातल्या लसी आपण का इथे नाही वापरत आहे? बरोबर. आता भारतामध्ये बघितलं तर आपल्याकडे 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरती आपलं वॅक्सिनेशन सुरू आहे. तर पहिली लस आहे ही कोविशिल्डची आहे आणि दुसरी आहे कोवॅक्सिन. सध्या आपण ऐकत असाल की तिसरी एक लस भारतामध्ये आलेली आहे, त्याच्यावरती ट्रायल चालू आहे. ती आहे स्पुटनिक व्ही ची. ती रशियामध्ये मॅन्युफॅक्चर झालेली आहे. तिचं उत्पादन हे भारतामध्ये जुलै एंड किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये सुरू होणार आहे. तर सध्या तरी आपण 2 वॅक्सिन घेतो आहोत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. अच्छा, म्हणजे आता आपल्या केंद्रांवर 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. या दोन्हीही लसी भारतामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. हे मी इथं नमूद करू इच्छिते. त्यातली कोवॅक्सिन ही लस संपूर्ण स्वदेशी आहे. ती हैदराबादमध्ये भारत बायोटेक मध्ये केली जात आहे. दुसरी कोविशिल्ड ही काही प्रमाणात भारतात केली गेली, पण त्याच्यावरचं जे संशोधन होतं ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UK इथं केलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या अर्थाने दोन्ही लसी तशा भारतीयच आहेत आणि भारत बायोटेक ही मी तुम्हाला सांगते 24 वर्षाची जुनी कंपनी आहे आणि जवळजवळ 16 वेगवेगळ्या प्रकारच्या लसीचं उत्पादन ते करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव प्रचंड मोठा आहे. त्यामुळे आज अजिता मॅडमच्या साक्षीने आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ज्या 2 लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत, कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड, या दोन्हीही लसी अत्यंत चांगल्या प्रतीच्या आहेत. तर या दोन्ही मधली कोणती लस जास्त चांगली आहे मॅडम? आता जेव्हापासून लसीकरण सुरू झालंय आणि 2 वॅक्सिन जेव्हा भारतामध्ये सुरू झाल्या तर बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे की आपण कोविशिल्ड घ्यावं की कोवॅक्सिन घ्यावं. पण या दोन्ही लसी अगदी सुरक्षित आहेत आणि इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण जेव्हा सुरुवात केली वॅक्सिनेशनला तर आपण कोविशिल्ड पासून सुरुवात केली आणि नंतर हळूहळू आपल्याकडे मार्च मध्ये कोवॅक्सिन पण उपलब्ध झाली, तसं आपण त्याच्यावरती लसीकरण सुरू केलं. पण ह्या दोन्ही लसी अगदी सेफ आहे, सुरक्षित आहे आणि मी लोकांना सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुविधा मनस्थिती न ठेवता जी वॅक्सिन तुम्ही घेऊ इच्छिता ती तुम्ही अगदी मनापासून घ्यावी. म्हणजे ही घेतल्यानंतर ती चांगली आहे का असं न ठेवता बोथ द वॅक्सिन्स आर सेफ अँड बोथ आर इफेक्टिव्ह. Well said, madam. The best COVID-19 vaccine is the first one available to you. Do not wait for a specific brand. CDC does not recommend one vaccine over other. Thank you. आता आपला पुढचा प्रश्न आहे मॅडम, लस नेमकं कोण घेऊ शकतं? कोणत्या व्यक्ती लस घेऊ शकतात आणि ही लस आपण ज्याला एलिजिबल पॉप्युलेशन म्हणतो ही कशा प्रकारे आपण ठरवली आहे? बरोबर. आता जेव्हा लस ही उपलब्ध झाली त्यावेळेस आपण 18 वर्ष वयोगटाच्या पुढे घेणं अपेक्षित आहे. पण जसं आपण बघितलं की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 16 जानेवारीला हे लसीकरण सुरू झालं
त्यावेळेस आपण फेज 1, 2, 3, 4 अशा टप्प्याटप्प्याने ही वॅक्सिनेशन ची सुरुवात केली. सर्वात पहिले तर 16 जानेवारीला जेव्हा आपलं लॉन्च झालं त्यावेळेस आपण सगळ्यात प्रायोरिटीला आपले हेल्थकेअर वर्कर्स जे आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ज्या डायरेक्ट कोविड पेशंटच्या संपर्कात येऊन त्यांना ट्रीट करतात, त्यांना आपण पहिल्या प्रायोरिटीवरती घेतलेला आहे. दुसरी फेज जी आहे ती आपली फ्रंटलाईन वर्कर्सची आहे, ज्याच्यामध्ये पोलीस जे आपले कंटेनमेंट झोन मध्ये किंवा हाय रिस्क एरियामध्ये काम करतात अशा लोकांना आपण सेकंड फेज मध्ये कव्हर केलेलं आहे. तिसरी फेज जी आहे ती अबव 45 वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी आहे आणि स्पेशली विथ कोमॉर्बिडिटीज, म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, हायपरटेन्शन असेल, तर अशा व्यक्तींनाही आपण फेज 3 मध्ये कव्हर केलेला आहे. चौथी फेज जी आहे ती आहे 18 ते 44 वयोगटासाठी, जे की आपण 1 मे ला सुरू केलं होतं, पण काही कारणास्तव वॅक्सिनची उपलब्धता कमी असल्या कारणाने आपण ती सध्या स्थगित ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे वॅक्सिनची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होईल त्यावेळेस आपण परत 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करणार आहोत. बरोबर, म्हणजे याचाच अर्थ असा की ज्यांना कोविड होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे त्यांना आपण आधी दिलं गेलं आणि नंतर हळूहळू त्यांच्या इम्पॉर्टन्स प्रमाणे आपण मागे सरकत गेलेलो आहोत. फेज 1 मध्ये आपण हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, फेज 2 मध्ये 60 वर्ष वयाच्या वरचे लोक आणि 45च्या वरचे विथ कोमॉर्बिडिटीज घेतले आणि उरलेले हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स घेतले. फेज 3 मध्ये आपण 45च्या वरचे सर्व इन्क्लूड केलेले आहेत आणि वी आर वेटिंग फॉर द फेज 4 टू रिस्टार्ट वर्किंग. आता मॅडम, ही कोणाला लस आपण अजिबात देऊच शकत नाही, निदान भारतामध्ये तरी. आता याचा जसा अभ्यास केलेला आहे की 18 वर्षाच्या पुढे जसं त्यांचं ट्रायल स्टडीज झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिमिट एज ग्रुप ठेवलेला आहे की 18 वर्षाच्या पुढील व्यक्तींना आपण ही लस देऊ शकतो. कोवॅक्सिन बद्दल म्हणायला गेलं तर त्याचा स्टडी जो झालेला आहे तो 12 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी ही वॅक्सिन आपण देऊ शकतो, पण सध्या तरी आपण ही वॅक्सिन 18 इयर्स अँड अबव साठीच आपण देत आहोत. आणि गरोदर स्त्रियांबद्दल काय सांगाल? गरोदर स्त्रियांमध्ये हे एकच कॉन्ट्राइंडिकेशन आहे दोन्ही लसींमध्ये की ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण ही वॅक्सिन देत नाहीये. त्याच्यामुळे केवळ त्याचं मागचं कारण हे आहे की फक्त त्याच्यावरती त्याचा ट्रायल स्टडी जो होणं अपेक्षित होतं तो झालेला नसल्या कारणाने आपण गरोदर स्त्रियांमध्ये हे वॅक्सिन अजून सुरू केलेलं नाही. म्हणजेच भारतात सध्या आपण गरोदर स्त्रिया आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देत नाही आहोत. इथे अजून एक मुद्दा मला महत्वाचा नमूद करावासा वाटतो आणि जे की प्रोटोकॉल मध्ये मेन्शन केलेलं आहे. जर अलर्जिक रिॲक्शन तुमची असेल कुठल्या एका प्रॉडक्टसाठी त्या वॅक्सिन मधल्या, तर त्या लोकांना आपण देऊ शकत नाही. विशेषतः जर पहिला डोस घेतल्यावर तुम्हाला अलर्जिक रिॲक्शन झाली तर त्याच ब्रँडच्या लसीचा तुम्ही दुसरा डोस घेऊ शकत नाही आहे. आणखी कोविड झालेल्या व्यक्ती या साधारण 90 दिवसापर्यंत आणि विशेषतः ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा थेरपी दिलेला आहे यांनी लस इमिजिएटली घ्यायची नाही आहे. मॅडम, कोणत्या वॅक्सिनचे किती डोस घेणं आवश्यक आहे आणि 2 डोस मध्ये अंतर किती असलं पाहिजे? अगदी बरोबर. आपल्याकडे ज्या वॅक्सिन उपलब्ध आहेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, कोविशिल्ड मध्ये पहिल्या डोस नंतर दुसऱ्या डोसचं अंतर जे आहे ते 12 ते 16 आठवडे इतकं आहे आणि कोवॅक्सिन मध्ये जे इंटरव्हल आहे फर्स्ट डोस टू सेकंड डोस हे 4 to 6 वीक्स इतकं आहे. मला असं माहिती आहे की काही म्हणजे लोक सुद्धा मला बऱ्याचदा विचारतात की कोविशिल्ड जेव्हा आपण सुरुवातीला सुरू केली होती तेव्हा आपण 28 दिवसांनीच घ्या असं सांगायचो. मग हळूहळू ते आपण अंतर वाढवलं आणि आपण 42 दिवसांनी घ्या असं सांगायला लागलो आणि आज तर आपण सांगत आहात की ते 84 दिवसांनी घ्या. तर हे असं का? लोकांच्या मनात असा गैरसमज होतोय की तुटवडा आहे म्हणून तर सरकार हे काही करत नाहीये ना, तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? साहजिक आहे, जसं तुम्ही म्हटले की लोकांच्या मनात असं प्रश्न निर्माण झाले आहेत की पूर्वी आम्हाला 28 दिवसानंतर वॅक्सिन मिळत होतं, त्याच्यानंतर ते 4 to 6 वीक्स नंतर ते 6 to 8 वीक्स पर्यंत गेलं आणि आता सध्या जे आहे ते 12 to 16 वीक्स मध्ये देतो आहे. तर त्याच्या मागे सुद्धा एक अभ्यास आहे. ज्या वेळेस कुठलीही गोष्ट वरतून आपल्याला सांगण्यात येते तर त्याच्या मागे एक स्टडी केला जातो आणि त्यांनी त्याच्यावरती त्याच्या एफिकेसी बद्दल अभ्यास करून ही इंटरव्हेल ही वाढवलेली आहे. तर नाशिक, तुम्ही ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. ज्यांनी पहिला डोस
कोविशिल्डचा घेतलेला आहे ते निष्कारण केंद्रांवर गर्दी करत आहात. तुमचा डोस दुसरा हा 84 दिवसानंतरच घ्यायचा आहे. त्याच्या आधी तुम्ही प्लीज लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका. आणि हा जो सरकारचा निर्णय आहे 84 दिवस ते 112 दिवस, हा अतिशय अभ्यासपूर्ण असा निर्णय आहे. नेगवॅक म्हणजेच नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिनेशन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड यांनी 13/5/21 ला दिलेला हा निर्णय आहे. एक्सपर्ट पॅनल्स रेकमेंडेशन आफ्टर अनालायझिंग इमर्जिंग एव्हिडन्स असा आहे. मॅडम आपला पुढचा प्रश्न. त्याच्या आधी नाशिककर, मी तुम्हाला आठवण देऊ इच्छिते, हे लक्षात असू द्या, लस सर्वांनी घेणं गरजेचं आहे. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. सगळ्या उपलब्ध लशी ह्या चांगल्याच आहेत. वॅक्सिन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व तुमचा जीव वाचवण्यासाठी वॅक्सिन घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. मॅडम आपला पुढचा प्रश्न असा आहे की बरेच जण विचारतात, मला डायबेटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयाचा आजार आहे, पॅरालिसिस आहे, तर अशा लोकांनी लस घेणं सुरक्षित आहे का आणि गरजेचं आहे का? अगदी सुरक्षित आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही बघितलं की तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण 45च्या पुढे नागरिकांना जेव्हा आपण वॅक्सिनेशन सुरू केलं, त्यावेळेस आपण आवर्जून ह्याच्यामध्ये जे लोकांना कोमॉर्बिडिटी कंडिशन्स आहेत त्या लोकांना आपण वॅक्सिनेशनचं प्राधान्य दिलं आहे आणि त्यांनी आवर्जून ही लस घेणं अपेक्षित आहे. बरं, म्हणजेच याचा अर्थ प्रेक्षक, ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस असे आजार होऊन गेलेले आहेत आणि औषधोपचार चालू आहेत, यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती ही नॉर्मल व्यक्तींपेक्षा कमी असते. त्यामुळं या लोकांनी लस घेणं हे नॉर्मल व्यक्तींपेक्षाही जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला कोविड होण्याचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे, कारण आपली प्रतिकार शक्ती थोडीशी कमी आहे. दुसरी गोष्ट, महत्वाचा मुद्दा, तुमचे जे औषधोपचार या आजारांसाठी चालू असेल त्यातली कोणतीही औषधं तुम्हाला बंद करण्याची गरज नाही आहे. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुद्धा, म्हणजे ऍस्पिरिन असेल, क्लोपिडोग्रेल असेल, तर ह्या गोळ्या सुद्धा तुम्ही चालू ठेवायच्या आहेत. कोणतीही गोळी बंद करायची नाही आहे. काही विशेष गट असतात, उदाहरणार्थ ज्यांना वॉल्व रिप्लेसमेंट केलेली आहे किंवा हार्ट डिसीज आहे, ज्यांना हिपॅरिनवर असतात किंवा दुसरे वरच्या लेवलचे ज्यांना रक्त पातळ होण्याची औषधं चालू असतात, या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मग वॅक्सिनेशन केंद्रावर जायचंय. तसेच किडनी फेलियरचे पेशंट आणि रिनल ट्रान्सप्लांट केलेले पेशंट जे असतील त्यांनी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, मी कोणती लस मला जास्त चांगली आहे, आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही वॅक्सिनेशनवर केंद्रावर येऊन ती औषधं घ्यायची. अजून एक महत्वाचा मुद्दा, ज्यांना आर्थरायटिस किंवा रिलेटेड काही आजार असतील ज्याच्यासाठी तुम्ही इम्युनोसप्रेसंट्स नावाचे औषधं वापरत असाल, तर अशा लोकांमध्ये लसीचा परिणाम इतर लोकांपेक्षा थोडा कमी होऊ शकतो. मग या वेळेला काय करायचं, तर डॉक्टर तुम्हाला डोस ऍडजस्ट करून देतात तुमच्या औषधांचे, त्यामुळे लसीचा मोर इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला दिसून येतो. तर अशा व्यक्तींनी सुद्धा आपल्या डॉक्टरांना आधी भेटून मग लसीकरण केंद्रावर जायचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण लसीकरण केंद्रावर जेव्हा जातो लस घेण्यासाठी, तेव्हा आपल्या औषधांचं जे प्रिस्क्रिप्शन असतं ते तिथल्या डॉक्टरांना एकदा दाखवणं हितकारक राहील. याबरोबर मॅडम, याबद्दल तुम्हाला अजून काही एखादं सांगायचं असेल तर सांगू शकतात, नाहीतर मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लस घेतल्यावर इमिजिएटली किंवा काही काळानंतर काही त्रास होऊ शकतो का आणि तो घातक असतो का? आता लस घेतल्यानंतर जे आपण बघतो की वॅक्सिन घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन असेल तर त्याच्यानंतर जी उद्भवणारी इव्हेंट्स आहेत, जसं आपण त्याला ऍडव्हर्स इव्हेंट्स आफ्टर इम्युनायझेशन म्हणतो, तर ह्या दोन्ही लसींमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि या दिवस जे आपण लसीकरण करतो आहोत तर त्याच्यानंतर जे आपल्याला साईड इफेक्ट्स बघायला मिळालेले आहेत ते अगदी मायनर आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण वॅक्सिन घेतो तर वॅक्सिन दिल्यानंतर त्या साईटवरती रेडनेस होणं, दुखणं किंवा अंग दुखणं, काही जणांना नॉशिया, व्हॉमिटिंग किंवा डायरिया असे सुद्धा सिम्पटम्स दिसून आलेले आहेत. पण ते आर सेल्फ लिमिटिंग, ते अगदी 2 दिवसात बरे होणारे आहेत. त्याच्यासाठी जे तुम्ही रेग्युलर आपलं जे मेडिसिन आहे ते घ्यायचं आहे. इतर कुठल्याही गोष्टींसाठी घाबरून न जाणे किंवा कुठल्याही प्रकारच्या सिव्हिअर रिॲक्शन्स आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या ज्या
मायनर इव्हेंट्स आहेत त्याला घाबरून न जाणे आणि व्हॅक्सिन घेणे हेच मी सांगू इच्छिते. कारण बऱ्याच लोकांच्या मनात शंका असते की व्हॅक्सिन घेतल्यानंतर आम्ही आजारी पडू, मग आमची नॉर्मल ऍक्टिव्हिटीज हॅम्पर होतील. तर तसं काही नाहीये. तर फक्त व्हॅक्सिन घेतल्यानंतर 1 दिवस किंवा 2 दिवसासाठी तुम्हाला थोडंसं टेम्परेचर येतं, बॉडी एक होतं, नाउशिया, डायरिया होतं, बट दॅट इज सेल्फ लिमिटिंग. ते आपोआपच 2 दिवसात तुम्ही बॅक टू रुटीन आणि तुमचं रेग्युलर ऍक्टिव्हिटीज ह्या करू शकता. मॅडम, केंद्रांवर बऱ्याचदा 1 किंवा 2 गोळ्या दिल्या जातात, तर त्या गोळ्या गरजेच्या आहेत का आणि त्यांचा उपयोग काय आहे? व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर जे आपण देतो ते पॅरासिटामॉलची गोळी देतो आणि नागरिकांना सांगतो की याच्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये टेम्परेचर दिसून येतं, टेम्परेचर फीवर असतं, तर ही गोळी घेतल्यानंतर त्यांचं जे टेम्परेचर आहे किंवा बॉडी एक आहे त्याच्यावरती त्यांना म्हणजे त्याच्यावरती दॅट इफेक्ट जे म्हणजे त्याच्यावरती ते काम करतं आणि म्हणून आपण ते त्यांना देतो आणि सांगतो की घाबरून जाऊ नका, ही गोळी घ्या, ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही. जर तुम्हाला 2 दिवसानंतर सुद्धा जर तुमचं टेम्परेचर कमी नाही झालं तर तुम्हाला परत येऊन डॉक्टरशी कन्सल्ट करायचं आहे आणि त्याच्यावरती आपण त्यांना बघून पुढची औषधं देणार आहोत. ओके, म्हणजे ही जी गोळी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही त्रास न होता जरी घेतली तरी त्याचा फारसा काही वाईट परिणाम होणार नाही, कारण ती साधी पॅरासिटामॉलची गोळी आहे. दुसरी गोष्ट अशी की 1 किंवा 2 दिवसच हे छोटे छोटे तुमचे सिम्पटम्स आहेत ते राहतात, त्याच्यानंतर ते पूर्ण बरे होतात. 3-4 दिवसानंतर जर तुम्हाला सिरियस त्रास व्हायला लागला, जसं की ताप, खोकला वगैरे, तर आपल्याला कोविड झाला असेल, तुम्ही कुठेतरी एखाद्या पेशंटच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या जवळ गेलेले असाल त्याच्यामुळे, तर त्याचं तुम्ही 4-5 दिवसानंतर येणारे जे सिम्पटम्स आहेत त्याचा व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरणाशी कोणताही संबंध नाही व तुम्हाला इतर कोणत्या कारणाने कोविड झालं असू शकेल तर ते जाऊन त्याची तपासणी तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. आता मॅडम, असं कुठेतरी वाचनात आलेलं आहे आणि एक प्रश्नही आपल्याकडे आलेला आहे केंद्रावर. तर तो प्रश्न असा आहे की कोविशिल्ड ही लस UK किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये पहिले वापरले जात होती, नंतर तिथे काहीतरी साईड इफेक्ट झाले की रक्तामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण दिसून आलं, त्याच्यामुळे तिथं ती लस वापरायची बंद झाली. तर हे खरं आहे का हा नुसता अपप्रचार आहे? आणि असे काही इन्सिडेंट्स आपल्याला भारतामध्ये किंवा नाशिकमध्ये आढळून आलेले आहेत का? तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? ह्याच्यामध्ये बघितलं तर अगदी 0.02% ही शक्यता आहे, पण जसं भारतामध्ये म्हटलं तर अशा कुठल्याही मेजर केसेस आपल्याला आढळून आलेल्या नाहीये आणि त्यात नाशिकमध्ये जवळपास आपण 3.5 लाख लोकांना व्हॅक्सिनेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची अशी एकही केस आढळून आलेली नाही. ओके, थँक्यू. म्हणजे याचाच अर्थ लसीकरण सर्वांनी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. लस ही अतिशय सुरक्षित आणि इफेक्टिव्ह आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न, कोविड लस ही याची किंमत काय आहे आणि किती किमतीला ती आपल्याला लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होते? आता बघायला गेलं तर हे दोन्ही वॅक्सिन जे आहेत ते सरकारी केंद्रांवरती किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत दिली जातात, पण ज्यावेळेस ती प्रायव्हेटला आपण मागे सुरू केलं होतं त्याच्यामध्ये त्यांना 250 रुपये इतका आकारणी करण्याची परवानगी ही केंद्र शासनाने दिली होती. त्याच्यामध्ये जे 150 रुपये होते हे लसीची किंमत होती व 100 रुपये त्या हॉस्पिटलचे जे चार्जेस होते, असे हे 250 रुपये प्रति बेनिफिशरी ते घेत होते. पण आता इथून पुढे ज्यावेळेस व्हॅक्सिन उपलब्ध होईल त्याच्यानंतर आपल्याला एक ठराविक किंमत ठरवून दिली जाणार आहे आणि ती प्रायव्हेट हॉस्पिटलांना त्यानुसार त्याचे व्हॅक्सिनेशन चार्जेस घेऊन ते व्हॅक्सिनेशन सुरू करायचं आहे. थोडक्यात गव्हर्नमेंट लसीकरण केंद्रांवर व्हॅक्सिन मोफत किंवा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आजच्या घडीला प्रायव्हेट सेंटरमध्ये लसीकरण चालू नाही आहे, पण जेव्हा सुरू होईल तेव्हा ते एका फिक्स्ड गव्हर्नमेंटने ठरवलेल्या किमतीमध्ये मिळेल. धन्यवाद. पुढचा प्रश्न, लस थंड वातावरणात ठेवायची म्हणजेच कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवली नाही तर ती निरुपयोगी होते असे म्हणतात, हे खरं आहे का? आणि तशी काळजी आपल्या केंद्रांवर कशी घेतली जाते? लसीकरण जे आहे त्याला एक विशेष टेम्परेचर मध्ये आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता या दोन्ही व्हॅक्सिन बद्दल जर आपण बघितलं की त्या दोन्ही व्हॅक्सिन ह्या +2 to +8 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपण त्याचं कोल्ड चेन मेंटेन करतो
आणि हे म्हणजे आपलं नॉर्मल रेफ्रिजरेटरचं जे टेम्परेचर आहे त्याच टेम्परेचर मध्ये ह्या दोन्ही वॅक्सिन्स आपण त्याचं कोल्ड चेन मेंटेन करतो. आणि जर बघायला गेलं तर वॅक्सिनचं प्रोडक्शन पासनं तर ते इंजेक्शन किंवा सेशन साईट पर्यंत त्याची पूर्णतः कोल्ड चेन ही मेंटेन केली जाते. म्हणजे जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग कडनं ते वॅक्सिन उपलब्ध होतं, ते पुढे कसं ट्रान्सपोर्ट होतं आणि ते तिथून आपल्या सेंटरला कसं येतं, आपल्या सेंटरवरनं सेशन साईटला कसं जातं, या प्रत्येक स्टेप मध्ये ती कोल्ड चेन अगदी व्यवस्थित मॉनिटर केलेली जाते आणि मेंटेन केलेली जाते. जसं आता तुम्ही बघायला गेलं की प्रोडक्शनच्या इथनं ज्यावेळेस ते वॅक्सिन उपलब्ध होतं, त्या फ्लाइट्स मधनं जेव्हा ते खाली उतरल्या जातं, त्याच्यामधनं आपल्या ज्या मोठ्या वॅक्सिन व्हॅन्स असतात, मोठ्या वॅक्सिन व्हॅन्स ज्या आहेत त्या टेम्परेचर मेंटेन करतात, त्याच्यामधनं ते वॅक्सिन आहे ते त्या वॅक्सिन व्हॅन मधनं आपल्या सेंटर्सला येतं. आपल्या सेंटरवरनं ते जे वॅक्सिन कॅरियर वगैरे आहेत तिथनं जाऊन ते सेशन साईट वरती नेहूपर्यंत त्याची प्रॉपर कोल्ड चेन मेंटेन ही आपण गव्हर्नमेंट फॅसिलिटीज मध्ये करतो. आणि ही म्हणजे अगदी सेशन साईट पर्यंत जाऊच तर त्याचं टेम्परेचर त्या +2 to +8 मध्ये कसं मेंटेन होईल याची काळजी आपण घेतो. आणि गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये इतक्या व्यवस्थित ही कोल्ड चेन मेंटेन होते, ही त्याच्यावरती कोणीही आक्षेप घेऊ शकत ILR किंवा आईस लाईन जे रेफ्रिजरेटर असतात तिथे आपलं स्टोरेज असतं. आणि तिथून पुढे ज्यावेळेस आपण वॅक्सिनेशन सेशनला जातो तर आपल्याकडे वॅक्सिन कॅरियर म्हणून असतं, त्याच्यामध्ये आपण 4 आईस पॅक ठेवतो. ते आईस पॅक सुद्धा ठेवायची एक पद्धत असते. ज्यावेळेस आपण ते वॅक्सिन कॅरियर घेतो, आईस पॅक जेव्हा आपण डीप फ्रीझर मधनं काढतो त्या व्हेरी स्टोन हार्ड असतात, त्याला आपण एक 5 ते 10 मिनिटं बाहेर ठेवायचं असतं. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती असं घामासारखी दव येते आणि त्याचा खळखळ आवाज येतो, त्याला आपण कंडिशनिंग ऑफ आईस पॅक असं म्हणतो. तसं झाल्यानंतरच ते आपण वॅक्सिन कॅरियर मध्ये ठेवतो. आणि एका कॅरियर मध्ये वॅक्सिन ही एक ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग मध्ये आपण 16 ते 20 बॉटल ऍट अ टाइम ठेवू शकतो. आणि तिथून मग त्या आपल्या वॅक्सिन सेशन साईटवर जातात आणि मग त्या वापरल्या जातात. त्याच्यामुळे हे जे कोल्ड चेन मेंटेनचा प्रकार आहे तो अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या रीती फॉलो होतो. याची नोंद घ्यावी प्रेक्षकांनी. आपल्या भारतामध्ये जे वॅक्सिनेशन फ्रॉम द साइट ऑफ प्रोडक्शन टू द साइट ऑफ युटिलायझेशन, वी आर मेंटेनिंग द कोल्ड चेन इन अ परफेक्ट वे. आता आणि जे कोल्ड चेन आपल्या भारतात कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनला लागते ती अतिशय नॉर्मल म्हणजे 2 to 8 डिग्रीज इतकंच रेफ्रिजरेशन आहे, ते सहज आपल्या देशात पॉसिबल आहे. पण परदेशातली वॅक्सिन जी फायझरची आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे? -70 डिग्री टेम्परेचर असल्या कारणाने कदाचित ती आपल्या इथे सुटेबल नाही आहे आणि म्हणून ती आपल्याकडे अजून आलेली नाही. ओके. कोविन ऍप, आरोग्य सेतू, ऑनलाईन रजिस्टर, या रजिस्ट्रेशन या विषयांवर बरंच काही बोललं जातं. आणि त्यामुळे सामान्य नागरिक, आपला देश इतका सुशिक्षित नाहीये किंवा अशिक्षित नागरिक हा वॅक्सिन घ्यायलाच घाबरतो. कोविन ऍपवर जायचं, आरोग्य सेतू उघडायचा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, यातल्या बऱ्याचशा सुशिक्षित लोकांना सुद्धा हे जमत नाही. तर याच्यासाठी आपण न रजिस्ट्रेशन करता स्पॉट रजिस्ट्रेशन 45च्या वरच्या लोकांना पॉसिबल आहे का मॅडम? अगदी पॉसिबल आहे. ह्याच्यासाठी जर बघता आपल्या भारताचं पॉप्युलेशन आणि नाशिकचं जे पॉप्युलेशन आहे ते बऱ्यापैकी काही लोकांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे एकटे राहणारे व्यक्ती आहेत, दे आर नॉट व्हेरी फ्रेंडली विथ डिजिटल ऍप किंवा ते कसं ऑनलाईन करायचं. त्यांच्या मनात एक भीती आहे की आम्ही जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाही तर आम्हाला वॅक्सिन मिळेल का? तर नक्कीच तुम्हाला वॅक्सिन घेता येईल. तुम्ही आपले जे लसीकरण केंद्र आहेत तिथे तुमचं फोटो ID घेऊन जायचं आहे आणि तिथे ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन करून तुम्हाला वॅक्सिनेशन हे दिलं जाणार आहे. पण 18 ते 44 वर्षाच्या वयोगटासाठी आहे का कंपल्सरी? 18 ते 44 वयोगटासाठी ज्यावेळेस आपल्याकडे लसीकरण सुरू झालं होतं त्यावेळेस आपण कंपल्सरी केलं होतं की ऑनलाईन स्लॉट बुकिंग करूनच तुम्हाला वॅक्सिनेशन हे मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी कॅपॅसिटी पण कमी ठरवून दिलेली होती. जसं की ते राज्य शासनाकडनं आपल्याला लस जी उपलब्ध झाली होती ती राज्य शासनाकडनं होती आणि त्याचे स्पेसिफिक गाईडलाईन्स होत्या की तुम्हाला ही 18 ते 44 वयोगटासाठीच वापरायची आहे आणि शक्यतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच त्या लोकांनी वॅक्सिनेशन साठी यायचं आहे.
तर आदल्या दिवशी आपल्याला ते ऑनलाईन बुकिंग करायचं असतं. त्या ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तुम्ही निश्चित केलेल्या वेळेस साठी तुम्ही तुमचा स्लॉट बुक करू शकता आणि त्या स्लॉट मध्ये जाऊन तुम्ही तुमचं वॅक्सिनेशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या बऱ्याच कंप्लेंट्स किंवा असं होतं की अडचणी होत्या की आम्हाला स्लॉटच मिळत नाही. साहजिक होतं की ते ऑनलाईन असल्या कारणाने की खूप सारे लोक ऍट अ टाइम त्याच्यावरती बसत होते आणि कपॅसिटी कमी असल्या कारणाने ते खूप लवकर फुल होऊन जायचं. सध्या तरी आता आपण 18 ते 44 वयोगटासाठी आपण थांबवलेलं आहे. पण पुढे ज्यावेळेस सुरू होईल मला नाही वाटत की ह्या अडचणी यायला पाहिजे, कारण आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तेव्हा वॅक्सिनेशन सुरू करणार आहोत आणि त्यावेळेस हे 18 ते 44 वयोगटासाठी सुद्धा आपण तिथे वॅक्सिनेशन करू शकतो, जेणेकरून आपल्या गव्हर्नमेंट वरती येणारा जो ताण आहे तो निश्चितच कमी होणार आहे. थोडक्यात 18 ते 44च्या यंग पब्लिकला हे सांगायचं आहे अजिता मॅडमना आणि मला की कोविन ऍप किंवा आरोग्य सेतू ऍप हा अतिशय युजर फ्रेंडली आहे. तुम्ही त्याचा वापर निश्चित करा. तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं तरच तुम्हाला लस मिळू शकते. पण 45 वर्ष वयाच्या वरच्या लोकांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे. तुमचं ऑन स्पॉट म्हणजे तुम्ही केंद्रावर गेल्यावर रजिस्ट्रेशन होऊ शकतं. पण याच्यामध्ये तोटेही तसेच आहेत. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला जेव्हा सगळे लोक जातात तेव्हा गर्दी प्रचंड प्रमाणात वाढते. रांगाच्या रांगा लसीकरण केंद्राच्या बाहेर लागतात. तर इथे सर्वात महत्वाचं आहे मॅडम, लसीकरण केंद्रावर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघत असाल की आपले लसीकरण केंद्र हे असे खूप गर्दी, लोकांना असं वाटतं की त्याचा एक कारण असं असू शकतं की लस आपल्याकडे ज्या प्रमाणात येते आहे की लोकांना असं वाटतं की लस आल्यानंतर मला लगेचच मिळायला पाहिजे. तर तसं न होता जर आपण ठरवून दिलेलं आहे की ह्या केंद्रावरती 100 किंवा 150 लस उपलब्ध आहे, तर इतर लोकांनी तिथे निष्कारण गर्दी करू नये. गर्दी केल्यानंतर काय होते की तुम्ही स्वतःला धोक्यामध्ये टाकता आहात. तिथे तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबून तुम्ही हाय रिस्क मध्ये येतात. म्हणजे तर तिथे तुम्ही गर्दी न करता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सोशल डिस्टन्स पाळायचा आहे, मास्क लावायचा आहे आणि वॅक्सिन हे सर्वांनाच आपण उपलब्ध करून देणार आहोत. सगळ्यांपर्यंत आपण वॅक्सिनेशन करणार आहोत. पण फक्त आताच जे थोडीशी जी परिस्थिती आहे, थोडंसं वॅक्सिन जे आपल्याला कमी उपलब्ध होत आहे त्याच्या कारणाने मी लोकांना सांगू इच्छिते की गर्दी न करता आपण ठराविक दिलेल्या वेळेत आणि ह्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला नक्कीच वॅक्सिन आपण देणार आहोत. हो, म्हणजेच वॅक्सिनचे महत्व जनसामान्यांमध्ये भरपूर पोहोचलेलं आहे. लस, त्याचे फायदे, त्याचं प्रबोधन झालं आहे आणि त्यामुळे केंद्रावरची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढते आहे. आणि वाढती गर्दी म्हणजे पुन्हा कोविडचा वाढता प्रादुर्भाव, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. लसीकरण केंद्रावर त्यामुळे आपण काही मॅनरिझम आणि एटिकेट्स पाळायचे आहेत आणि ते मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते. सुरक्षित अंतर ठेवा. जेव्हा तुम्ही क्यू मध्ये किंवा लाईन मध्ये उभे असता कोणतीच घाई करण्याची गरज नाही. लस फायनली सर्वांनाच मिळणार आहे. तर तुम्ही जेव्हा क्यू मध्ये किंवा लसीकरण केंद्राच्या लाईन मध्ये उभे असता तेव्हा सुरक्षित अंतर ठेवा. मास्कचा वापर करा, प्रेफरेबली डबल मास्किंगचा वापर करा. तिसरी गोष्ट, केंद्रावर पोहोचण्याआधी तुम्ही घरात थोडासा लसीकरणाचा अभ्यास करा. याचा अर्थ काय आहे? तुम्ही जर पहिल्या डोससाठी केंद्रावर जाणार असाल तर तुम्हाला आधार कार्ड बरोबर घेऊन जायचं आहे आणि चालू असणाऱ्या एक मोबाईलचा नंबर बरोबर असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जो मेसेज येतो तुमचा डोस मिळाला तो त्या मोबाईलवर येतो आणि दुसऱ्या डोससाठी तो उपयोगी पडतो. तसेच तुमचं डिजिटल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी त्या मोबाईलचा आपल्याला पुढे जाऊन उपयोग करायचा आहे. त्यामुळे एकच नंबर तुम्ही पहिल्या डोसला आणि दुसऱ्या डोसला द्यायचा आहे. तसेच आधार कार्ड मेंटेन करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, आधार कार्डवर जी तुमची जन्मतारीख लिहिलेली आहे तीच ग्राह्य मानली जाते. पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात असं पाहिलेलं आहे की बायका वय लपवण्याच्या ऐवजी वाढवून सांगायला लागलेल्या आहेत. कारण 45 वर्षापेक्षा एक दिवस जरी तुमचा कमी असला तर तुम्हाला लस मिळत नाही. 45 वर्ष याचा अर्थ काय? डिसेंबर 1976च्या आधी ज्या लोकांचा जन्म झालेला आहे ते सर्व लोक 45 पेक्षा वरचे धरले जातात आणि या लोकांना लसीकरणाचा फायदा आजच्या परिस्थितीत घेता येऊ शकतो.
तेव्हा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुमच्या आधार कार्डवर तुमची जन्मतारीख चुकली असेल तर त्याला लसीकरण केंद्रावरचे अधिकारी मदत करू शकत नाही. तीच डेट तुमची फायनल ठरली जाते. हे फर्स्ट डोसच्या बाबतीत. दुसऱ्या डोसच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला घरी आधीच अभ्यास करायच्या त्या अशा. जर तुम्ही पहिला डोस कोविशिल्डचा घेतलेला असेल तर दुसरा डोस तुम्हाला कोविशिल्डचाच घ्यायचा आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन ज्या सेंटरला मिळतं त्या सेंटरच्या लाईनीत तुम्ही 2 तास उभारले आणि शेवटी जाऊन तुमच्या लक्षात आले, अरे चा ही वॅक्सिन मी पहिली घेतलीच नव्हती, तर तुमचा वेळ निष्कारण वाया जातो आणि केंद्रावरची अनावश्यक गर्दी वाढते. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, आत्ताच मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे की 2 डोसेसमध्ये अंतर किती असलं पाहिजे. तर त्याप्रमाणे जर दिवस तुमचे भरले नसतील, उदाहरणार्थ कोविशिल्डचा दुसरा डोस हा 84 दिवसांनीच घ्यायचा आहे. तुम्ही 70 दिवस पूर्ण झाल्यावरच जर केंद्रावर गर्दी केली तर तुम्हाला डोस मिळणार नाही, कारण कॉम्प्युटर तशी एंट्री घेऊच शकत नाहीये. तेव्हा हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचंय. घरी कॅल्क्युलेट आपण सहजासहजी करू शकतो. तुम्हाला मेसेजही येतं की आज तुमचा दुसरा डोस आहे. त्याच्या आधी कृपया जरी अवेलेबल असली तुमच्या शहरात लस तरीही केंद्रावर गर्दी करू नका. आणि तुम्ही असा जेव्हा अभ्यास करताना केंद्रावर जाताना तुम्ही एकटे जरी गेले तरी ते शक्य असतं. नाहीतर निष्कारण नातेवाईकांची परत गर्दी वाढते आणि मग नॅचरली कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर इट इज अ रिक्वेस्ट टू एव्हरीवन आउट हिअर की तुम्ही कोविड प्रोटोकॉल किंवा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर किंवा कोविड मॅनरिझम अँड एटिकेट्स प्लीज पाळा. धन्यवाद. मॅडम, आता आपला पुढचा प्रश्न म्हणजे हा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक फोन आला होता मला एका मॅडमचा काल, आणि तुम्हालाही असे बरेचदा फोन येत असतील. महत्वाचा आहे तसा प्रश्न. तर त्या मॅडम अतिशय आनंदात होत्या आणि त्या मला म्हणाल्या, मॅडम माझ्या मुलाला MS साठी जगातल्या सर्वात चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळालेली आहे. तर आणि तिथे तो साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्याला युनिव्हर्सिटीला USA मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन जायचं आहे. तर आता तुम्ही एवढं वॅक्सिनचं काम करत आहात, तर माझ्या मुलाला वॅक्सिनेशन देण्याची जबाबदारी तुमची. मी थोडी घाबरले. अजिता मॅडम, आता तुमच्या लक्षात आलं असेल की अशा व्यक्तीला वॅक्सिनेशन करण्यामधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय आहेत, तर तुम्ही प्लीज समजावून सांगाल का? डेफिनेटली. आता असे प्रश्न आणि असे फोन कॉल्स मलाही बऱ्याचदा येतात आणि ह्याच्यामध्ये अडचण एक अशी आहे की सध्या जे आपलं वॅक्सिनेशन सुरू आहे ती 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी आहे. तर 18 ते 44 वयोगटासाठी एक तर सर्वात पहिले तुमचा मुलगा ह्या एज मध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याला लस देता येत नाही. कारण ते कोविन ऍप असं डिझाईन केलेलं आहे की त्याच्यामध्ये तुमचं एज, जसं मॅडमनी सांगितलं, एक दिवस सुद्धा कमी असेल तर ते कोविन ऍप घेत नाही. आणि आता जो इंटरव्हल जो वाढवलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की जे 84 दिवस हे मिनिमम त्यांनी जे केलेले आहे, त्याच्या आधी तुम्ही कितीही सांगितलं, कितीही प्रेशर केलं तरी ते तुम्हाला कोविन ऍप वरती आम्हाला रेजिस्टर करता येणार नाही. आणि जरी तुम्ही म्हणजे अननेसेसरी प्रेशर देऊन किंवा काय लस घेण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही, कारण त्याचं तुमचं रेजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट हे मिळणार नाही. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्हाला लस घेणं गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर सर्टिफिकेट नसेल तर इट विल बी ऑफ नो यूज. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांना मी एकच सांगू इच्छिते की त्यांनी थोडं थांबावं. एक 8-15 दिवसात ज्यावेळेस 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होईल त्यावेळेस त्यांनी आपल्या मुलाला लसीकरण करून घ्यावं. म्हणजे हा अतिशय जेन्युइन प्रॉब्लेम आहे की 18 ते 44 वयाच्या मुलांना आज तरी भारतामध्ये आपण लस देत नाही आहोत. हा पहिला प्रश्न. मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे काही दिवसांनी म्हणजे साधारणपणे जून महिन्यामध्ये हे लसीकरण 18 ते 44 वर्षाच्या वयोगटासाठी चालू होईल. पण तेव्हा येणारे प्रॉब्लेम्स असे, कोविशिल्डचा पहिला डोस आणि दुसऱ्या डोस मधलं अंतर हे 3 महिन्याचं आहे. त्यामुळे जरी आपण जून मध्ये घेतलं तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे त्या मुलाचा जॉईनिंग पिरियड निघून जाऊ शकतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही कोविशिल्ड न देता त्याला जर कोवॅक्सिन दिलं, ज्याच्या 2 डोसेस मधलं जर काळ कमी आहे, तर प्रॉब्लेम असा आहे की कोवॅक्सिन वॅक्सिन ही WHO रेकॉग्नाइज नाहीये आणि US, UK सारख्या देशात ती मानली जात नाही. तर आपलं याच्याबद्दल मॅडम काय म्हणणं आहे? तर हे असे प्रॉब्लेम्स येतात की आणि ते जेन्युइन पण आहे.
तर ह्याच्यासाठी त्यांनी एकतर सेकंड डोस कम्प्लीट करून मग पाठवावं, किंवा मग आता असे काही आहेत म्हणजे काही लोकांशी माझं बोलणं झालं, त्यात असं लक्षात आलं की US मध्ये प्रूफ ऑफ वॅक्सिनेशन लागतं, पण तिथल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजनी दे प्रॉमिस टू हेल्प यू ऑन वॅक्सिनेशन. म्हणजे तिथे पोहोचल्यावर कदाचित US मध्येही आहे, UK मध्ये किंवा कॅनडामध्ये 14 days क्वारंटाईन ठेवून ते तुम्हाला आयदर हॉटेल्समध्ये किंवा अदर हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन ठेवून कमीत कमी खर्चामध्ये त्याच्यानंतर ते तुम्हाला फायझर किंवा मॉडर्नाची जी US आणि UK मध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल असणारी लस आहे ती तिथे तुम्ही ऑन फील्ड घेऊ शकता. हा त्याच्यावरचा एक ऑप्शन आहे. तर विथ ऑल दीज क्वेश्चन्स मॅडम, तुमच्या मनात अजून काही अनुभव आहेत का जे तुम्हाला सांगायचे आहेत? नाहीतर मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळते. नाही, आता लसीकरण जे बघितलं आपण की सगळ्यांच्या मनात एक भीती आहे आणि आता जेव्हा लोकांच्या लक्षात येत आहे की आपण वॅक्सिन घेतो, वॅक्सिन घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण 2 डोस कम्प्लीट करतो त्याच्यानंतर जरी यदाकदाचित कोणाला कोविड झाला तर तो इतका सौम्य प्रकारे असतो की त्याची मॉर्टॅलिटी एकदम कमी आहे किंवा 0 आहे. तर त्याच्यामुळे आता लोकांच्या मनात एक होप निर्माण झालेला आहे आणि वॅक्सिनेशन विषयी त्यांना उत्सुक किंवा इगरनेस आहे की आम्ही लवकरात लवकर वॅक्सिन घ्यावं आणि आपल्याला सुरक्षित ठेवावं. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण जसं म्हटलो की 45 वर्षाच्या पुढील लोकांनाच आपण सध्या देतो आहोत, तर खूप प्रेशर आणि खूप हे म्हणजे जेव्हा ऑन फील्ड जेव्हा कर्मचारी काम करत असतात त्यांच्यावरती खूप एक दडपण असतं किंवा प्रेशर असतं लोकल नागरिकांचं म्हणा किंवा की देऊन टाका. तर हे जे आहे देऊन टाका, आम्हाला रजिस्ट्रेशन नको आहे, आम्हाला सर्टिफिकेट नको आहे, तरी सुद्धा आपल्या टीमला आपण एवढंच सांगू इच्छितो की ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिल्या आहेत त्याला तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो करा आणि त्यांना समजून सांगा की ही वॅक्सिन ही सर्वांनाच मिळणार आहे. थोडं पेशंटचं त्यांनी ठेवलं तर सर्वांनाच वॅक्सिन उपलब्ध होईल आणि सर्वांनीच ते घेणं आवश्यक आहे. मॅडम, आता पुढचे काही प्रश्न महत्वाचे येत आहेत आपल्याकडे. आता एक प्रश्न आलेला आहे, महत्वाचा आहे. कोविड लस मासिक पाळीमध्ये घेऊ शकतो का आणि फर्टिलिटीशी वॅक्सिनचा काही संबंध आहे का? कोविड वॅक्सिन जे आहे तुम्ही म्हटले की पिरियड्स मध्ये घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये मागे बऱ्याच न्यूज आल्या होत्या की त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होते वगैरे. असं काही नाहीये. ज्यावेळेस इट इज अ नॅचरल फिनोमेना की पिरियड्स मध्ये आपलं थोडीशी चिडचिड होते किंवा बॉडी एक असतो, मायल्जिया असतो आणि त्या पिरियड मध्ये जर तुम्ही वॅक्सिन घेतलं तर त्याला एक ट्रिगर मिळतो की त्याच्यामुळे ते वॅक्सिन घेतल्यानंतर ऑब्व्हियसली युअर बॉडी स्टार्ट्स रिॲक्टिंग टू इट आणि मग तुम्ही ते कम्पेअर करतात किंवा तुम्ही त्याच्याशी कोरिलेट करतात की हे वॅक्सिनमुळे हा मला त्रास जास्त होतो आहे किंवा वॅक्सिन हे पिरियड्स मध्ये घेतलं नाही पाहिजे. तर तसा काही एक संबंध नाही आहे. वॅक्सिन तुम्ही घेऊ शकतात आणि इन्फर्टिलिटीचा पण असं इश्यू काही नाही. इश्यू नाही. बरोबर. म्हणजे मासिक पाळीच्या आधी नंतर किंवा मासिक पाळी चालू असताना कधी वॅक्सिन घेणं हे अतिशय सेफ आहे. आता गरोदर स्त्री आणि लहान मुले यांना आपण सध्या काही कारणामुळे लस देऊ शकत नाही आहे, पण याचा मॅडम पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकेल का? कारण आपण पाहतो आहोत जशी बदलती वेव्ह, फर्स्ट वेव्ह नंतर सेकंड वेव्ह आणि सेकंड वेव्ह नंतर अपेक्षित असणारी आपली थर्ड वेव्ह, तर थर्ड वेव्ह मध्ये इट इज एक्सपेक्टेड की पीडियाट्रिक पॉप्युलेशन वाढणार आहे. तर लस न देण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? किंवा आपला अंदाज काय आहे थोडक्यात याच्याबद्दल? नाही, आता जसं आपण म्हणतो की हे एकच कॉन्ट्रा इंडिकेशन आहे की प्रेग्नन्सी मध्ये आपण वॅक्सिन देत नाहीये. त्याच्यावर सुद्धा ट्रायल चालू आहे. सुरुवातीला जसं आपण बघितलं की लॅक्टेटिंग मदर्स मध्ये आणि प्रेग्नन्सी मध्ये ही वॅक्सिन आपण देत नव्हतो, पण आता लेटेस्ट ज्या ICMR गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी लॅक्टेटिंग मदर्सला वॅक्सिनेशन देण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर त्याचा अभ्यास चालू आहे प्रेग्नन्सी किंवा लहान मुलांमध्ये 12 वर्षाच्या आतील वयोगटासाठी ज्यावेळेस त्यांचा अभ्यास पूर्ण होईल आणि ज्यावेळेस आपल्याला परमिशन मिळेल किंवा अप्रुव्हल मिळेल या एज ग्रुपसाठी द्यायला, तर आपण निश्चितच या एज ग्रुपसाठी पण आपण वॅक्सिनेशन करू शकतो. पहिला आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सी मध्ये शक्यतो आज तरी भारतामध्ये आपण अवॉइड करतो आहोत लसीकरण, पण समजा एखाद्या स्त्रीने पहिला डोस घेतला असेल वॅक्सिनचा आणि त्याच्यानंतर तिला लक्षात आलं की अरे मी प्रेग्नंट आहे, तर मग तिने दुसरा डोस घ्यायचा की नाही घ्यायचा?
याच्यामध्ये सुद्धा पूर्ण अभ्यास झालेला नाहीये. जर त्यांनी पहिला डोस घेतला असेल आणि काही सिम्पटम्स वगैरे नसतील तर त्यांनी थोडं थांबून दुसरा डोस घेतला तरी चालणार आहे, किंवा मग आपल्या गायनेकोलॉजिस्ट किंवा तोपर्यंत मी म्हणेन की त्याच्यावरती अभ्यास होऊन संशोधन होईल किंवा सांगतील ते की आपल्याला सेकंड डोस घ्यायचा आहे, किंवा एका डोसनी सुद्धा तिची प्रतिकारशक्ती ही 50% तिला मिळालेलीच आहे. त्याच्यामुळे शी शुड आयदर डिस्कंटिन्यू वेट फॉर द सेकंड डोस, शी शुड नॉट टेक, बिकॉज देयर इज नो सच स्टडीज एज येट. किंवा त्याच्या अशा स्पेसिफिक गाईडलाईन्स नाहीये अजून तरी आपल्या. कारण एकदा घेतलेली लस आहे त्याला तर ती काय करू शकत नाही. बरोबर. तर मग इथे मॅडम एक मुद्दा मला सर्वांना सांगायचा आहे की थोडस विचारात फरक आहे इथे. फॉक्सीने सांगितल्याप्रमाणे वाय शुड वी विक्टिमाइज द मदर. तर इफ शी हॅज ऑलरेडी टेकन द फर्स्ट डोस इट वुड बी बेस्ट फॉर हर टू टेक द सेकंड डोस ऑल्सो. तर वी वुड रादर प्रिफर टेकिंग द सेकंड डोस रादर दॅन अवॉइडिंग इट, कारण असंही तिने फर्स्ट डोस घेतलेलाच आहे. तर फॉक्सी ऍडवाइजेस टू टेक द सेकंड डोस इफ द फर्स्ट डोस हॅज ऑलरेडी बीन गिवन. ओके. आणि संपूर्ण कोविड लसीकरणानंतर मला कोविड होऊ शकतो का? कोविड होऊ शकतो. दोन्ही डोस झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोविड होऊ शकतो. पण जसं आपण म्हटलं की त्याचे जे दुष्परिणाम आहेत किंवा त्याची जी सिव्हिअरिटी आहे ती अगदी कमी आहे आणि मिनिमल आहे, आणि त्याच्यापासून जो डेथ रेट आहे तो अगदी 0 आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला दोन्ही डोस घेतल्यानंतर कोविड झाला तर घाबरून न जाणे, आणि त्याचे परिणाम हे अतिशय कमी आहे. म्हणजे 2 डोस आपलं संपूर्ण लसीकरण, याचाच अर्थ तुमचे दोन्ही डोस होऊन वर तुमचे 2 किंवा 3 आठवडे झालेली आहेत, म्हणजे तुमची पूर्ण प्रतिकार शक्ती अपेक्षित आहे त्यावेळेला. अशा वेळेलाही देर इज अ स्मॉल चान्स, बिकॉज वॅक्सिन्स आर as we say 70 to 80% efficacious. So there is a small chance की तुम्हाला कोविड होऊ शकतो. पण इथेच लसीचं खरं महत्व आहे. तुम्हाला जो कोविड आजार इथे होतो, ज्याला आपण कधी ब्रेक थ्रू इन्फेक्शन असं म्हणतो, तर असा जर झाला तर तो अतिशय माइल्ड असतो. याच्यामध्ये दगावण्याची किंवा जीव गमावण्याची शक्यता 0 इतकी आहे ऑलमोस्ट, किंवा मॅडम मगाशी जसं म्हटल्या तसं 0.02% इतकी आहे. हाच लसीचा सर्वात मोठा फायदा आहे. मॅडम आता काही क्वेश्चन्स आलेले आहेत. तर हे क्वेश्चन्स मध्ये असं विचारते कोणीतरी की स्पुटनिकचे किती डोस घ्यावे लागतात? स्पुटनिक वीचे सध्या 2 डोसेस आहेत. सध्या तरी त्याचं पायलट स्टडी चालू आहे, जो आता सध्या हैदराबाद मध्ये सुरू आहे. जुलै एंड किंवा ऑगस्ट मध्ये आपल्याकडे इंडियामध्ये त्याचं प्रोडक्शन होऊन त्याची आपण ती पण वॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध होईल. आपल्याकडे काही वेळ आहे आणि मीनवाईल आमच्या सेक्रेटरी मॅडम डॉक्टर कविता गाडेकर या काही प्रश्न आलेले आहेत. तर त्यांचा हा एक प्रश्न आलेला आहे फ्रॉम सुनील औंधकर. ते विचारतात की इन फर्स्ट फेज ऑफ वॅक्सिनेशन मेनी हेल्थ वर्कर्स हॅव रिसीव्ड 2 shots after 28 days. Should a new strategy be made to have 1 more shot, say after 6 months? थोडक्यात यांना असं म्हणायचं आहे की पहिल्या फेज मध्ये ज्या हेल्थकेअर वर्कर्सना कोविशिल्ड दिलं गेलेलं आहे तेव्हा 2 डोस मधलं अंतर फक्त 28 दिवसांचं होतं. तर त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी बदललेली आहे आणि आताची जी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे ती 3 महिन्यांची झालेली आहे 2 डोस मध्ये. तर अशा ह्या इनिशियली घेतलेल्या लोकांना अजून एक बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे का? सध्या तरी आपण याच्यावरती काही गाईडलाईन्स किंवा ठोस निर्णय अजून आपल्याला मिळालेला नाहीये, कारण ह्याचा जसा जसा स्टडी होतो आहे तसं त्याच्यावरती आपल्याला हे इंटरव्ह्यू वाढवल्या जात आहेत. तर जशा गाईडलाईन्स येतील तशा आपण ते खाली इम्प्लिमेंट करणार आहोत. पण मला नाही वाटत की ज्यांचे 2 डोस झालेत त्यांना परत 1 डोस घेण्याची गरज लागेल. म्हणजे आजच्या घडीला याचं उत्तर देणं थोडंसं कठीण आहे. आपण 6 महिन्यानंतरच सांगू शकतो की वॅक्सिनेशन पॉलिसी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये वारंवार बदल होत जातात आणि ते जसे जसे बदल होतील ते आम्ही आपल्याला सांगत जाऊ. कोविन ऍपवर बुकिंग का होत नाही? अजून एक प्रश्न आहे, याचं बऱ्यापैकी उत्तर मगाशीच मॅडमने दिलेलं आहे, पण मी परत सांगते मॅडम. युवराज वाघेले आपल्याला विचारतात कोविन ऍपवर बुकिंग का होत नाही मॅम? कसे व कधी करावे कृपया सांगा.
ओके, कोविन ऍप वरती जे आपण सुरुवातीला 18 ते 44 वयोगटासाठी 1 मे पासून जी सुरुवात केली होती, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की स्लॉट्स बुक करण्यासाठी कपॅसिटी जी होती केंद्रांवरती ती अगदी छोटी कमी होती. 100 ते 150 डोस इतकेच होते. ते अतिशय फास्ट बुक होऊन जायचे. त्याच्यामध्ये आपल्या हे पण लक्षात आलं की पेरिफेरीचे लोक जे आहेत त्यांचं सुद्धा बुकिंग आपल्या नाशिकमध्ये होत होतं. आपल्या नाशिकचे जे लोक आहेत त्यांचं रुरल मध्ये बुकिंग होत होतं. त्याच्यामुळे त्यावेळेस बुकिंग करायला हे आपल्याला स्पेसिफिक नव्हतं की नाशिक सिटी टू सिटी मध्येच आपल्याला बुक करता येतं. त्याच्यामुळे ठाणे, मुंबई इथल्या लोकांचं सुद्धा नाशिकमध्ये बुकिंग झालं. आणि सध्या तरी आता जो 18 ते 44 वयोगटासाठी जे बुकिंग किंवा वॅक्सिनेशन आहे ते आपण थांबवलेलं आहे. ज्यावेळेस ते सुरू होईल त्यावेळेस आपण कदाचित त्याचे सेंटर्स वाढतील, वॅक्सिन वाढेल आणि कदाचित हा प्रॉब्लेम पुढे कमी होईल. येस, व्हेरी राईटली सेड मॅडम. बरेचसे प्रश्न येत आहेत, सगळे काही वेळेअभावी आपल्याला घेता येणार नाहीत, पण मॅडम आपण एक फास्ट रॅपिड फायर घेऊया ज्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारते की लसीकरण, कोविड-19 लसीकरण अनिवार्य आहे की ऐच्छिक, आणि तुमचा एम्प्लॉयर एखाद्या कामगाराला व्हॅक्सिन साठी फोर्स करू शकतो का? नाही, हे पूर्णतः ऐच्छिक आहे आणि मी ते सांगेन सर्वांनी व्हॅक्सिन घ्यावं. म्हणजे व्हॅक्सिन घेणं हे मॅन्डेटरी नाही आहे, ते ऐच्छिक आहे. पण जर तुमचा एम्प्लॉयर सांगत असेल तर घेणं गरजेचं आहे, कंपल्सरी नाही पण गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या ज्या वातावरणात तुम्ही काम करता तिथला प्रादुर्भाव निश्चितच कमी होऊ शकतो. दुसरा प्रश्न, इज रॅट म्हणजेच रॅपिड अँटीजेन टेस्ट व्हॅक्सिन घेण्याच्या आधी करणं कंपल्सरी आहे का आणि गरजेचं आहे का? कंपल्सरी नाही म्हणता येणार पण गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण वॅक्सिनेशन सेंटरला जातो आपण बघतो की आपण खूप गर्दीमध्ये तिथे आपण एक्सपोज होतो आणि जर तिथे एखादा पेशंट पॉझिटिव्ह येत असेल तर त्याला आपल्याला लवकर ट्रीट करता येतं आणि सॅग्रिगेट करता येतं. ह्याच्या कारणाने जे वॅक्सिनेशन सेंटरवरती आपण ज्या रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केलेल्या आहे त्याच्यामधनं आपल्याला 1 ते 2% हे पॉझिटिव्हिटी सुद्धा मिळालेली आहे. म्हणून हे करून घेणं मी तर म्हणेन चांगलं राहील. हो, म्हणजेच गेल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला साधारण 100 5 ते 10 लोक मिळायचे ज्यांना आपण सेग्रिगेट इमिजिएटली करायचो आणि प्रोटोकॉल फॉलो करायचो. त्यामुळे स्प्रेड ऑफ इन्फेक्शन ट्रेमंडसली, आणि आज आपण निश्चितच पाहतो आहोत की कंपॅरेटिव्हली अकरन्स इन नाशिक सिटी हॅज रिड्यूस्ड ड्रामॅटिकली. दुसरा प्रश्न मॅडम, पोस्ट व्हॅक्सिन म्हणजे व्हॅक्सिन घेऊन झाल्यावर कोणती टेस्ट अवेलेबल आहे का की ज्याच्यामुळे मला व्हॅक्सिनचा फायदा झाला आहे किंवा नाही हे कळू शकतं का, आणि ती टेस्ट तशी करणं गरजेची आहे का? टेस्ट करणं गरजेचं नाही पण जे इच्छुक असतील त्यांनी अँटीबॉडी टेस्ट करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे अजिबात गरजेचं नाही आहे की तुम्ही व्हॅक्सिन घेतल्यावर ती व्हॅक्सिन माझ्यावर ऍक्शन करतेय की नाही ह्याच्यासाठी कुठली टेस्ट करण्याचं अजिबात गरजेचं नाही. पण तुम्हाला करायचंच असेल तर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी टायटर तुम्ही पाहू शकता. लस घेतल्यानंतर मास्क घालणं गरजेचं आहे का? नक्की. लस घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला मास्क वापरायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि वारंवार जे हात धुणं, कोविड प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो ते फॉलो करणं गरजेचं आहे. कोविड प्रोटोकॉल स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. 45+ नागरिकांना रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे का? त्याचं उत्तर मॅडमने ऑलरेडी दिलेलं आहे, गरज नाही, ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन होऊ शकतं. डोस घेतल्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह येते का? नाही, म्हणजे डोस घेतल्यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट जर तुम्हाला अगदीच तुम्ही एक्सपोज झाले असाल, तुम्ही कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असाल तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते. पण जसं आपण मग डिस्कस केलं की अगदी सौम्य प्रकारे त्याचे दुष्परिणाम होणार आहेत बॉडीवरती, त्याच्यामुळे इट कॅन कंपल्स. कोविड जर तुम्हाला झालं असेल तर लस कधी घ्यायची आहे? कोविड झाल्यानंतर तुम्ही 3 महिन्यानंतर लस घेऊ शकता. म्हणजे साधारण 90 दिवसात. कोविड आजार तुम्हाला झालेला असेल तर त्याच्यानंतर तुमच्या शरीरात अँटीबॉडीज काही काळ असतात, त्यामुळे इमिजिएटली लस घेण्याची गरज नाहीये, ती 90 दिवसानंतर तुम्हाला घ्यायची. तसेच पहिला डोस घेतल्यावर जर कोविड झालं तर दुसरा डोस कधी घ्यायचा आहे? सेम, त्याच्यासाठी पण पहिला डोस घेतल्यानंतर जर तुम्हाला कोविड झाला, कोविड झाल्यानंतर तुम्हाला 90 दिवसानंतर सेकंड डोस घ्यायचा. ओके. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या किंवा ब्लड थिनर्स बंद करायचे का? नाही. EUA म्हणजे नेमकं काय? EUA म्हणजे एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन.
याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण बघतो की वॅक्सिन बनण्यासाठी आपल्याला 7 ते 8 वर्ष लागतात. तर ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ही एमर्जन्सी यूज ऑफ ऑथरायझेशन हे जे आपल्याला ह्या 2 वॅक्सिनसाठी मिळालेलं आहे ते हे EUA आहे. दॅट इज द एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन फॉर द वॅक्सिन टू बी युज्ड इन द पॅन्डेमिक सिच्युएशन. म्हणजे एखादी लस जर नवीन आपल्याला बनवायची असेल तर त्याला 7 ते 8 वर्ष लागतात. एवढं तर आपण थांबू नाही शकत. तर मग आपण फायदे आणि तोटा यांचं कॅल्क्युलेशन करून हे EUA दिलं गेलेलं आहे. लस घेतल्यावर रक्तदान करू शकतो का आणि कधी? रक्तदान करू शकतात. 14 दिवसांनंतर तुम्ही रक्तदान करू शकता. ओके. आणि आपण ज्याला हर्ड इम्युनिटी किंवा पॉप्युलेशन इम्युनिटी म्हणतो, ही किती टक्के लोकांना लस आपण दिल्यावर भारतामध्ये होऊ शकते किंवा सर्व पॉप्युलेशन आपली सेफ होऊ शकते? भारतामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला 80 to 90% लोक जेव्हा वॅक्सिनेट होतील त्यावेळेस आपल्याकडे ही हर्ड इम्युनिटी होऊन आपण सगळे सुरक्षित राहू शकतो. हा, इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की US किंवा वेस्टर्न कंट्रीज मध्ये ज्या लसी दिल्या जातात, उदाहरणार्थ फायझर किंवा मॉडर्नाच्या, तर या लसींची एफिकसी ही 90-95% इतकी असते. त्यामुळे ही लस जर 60% लोकांना जरी दिली तुम्ही पॉप्युलेशन मध्ये तरी एंटायर पॉप्युलेशन इम्युन होऊ शकतं. ऑन द अदर हँड इंडियामध्ये जी देतो त्याची आपली 65-70 to 80% एफिकसी आहे. तर या लसला संपूर्ण पॉप्युलेशनला जर आपल्याला इम्युनिटी आणायची असेल तर ऑलमोस्ट 90 to 100% लोकांनी व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. लस आपल्या देशातून बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट होते का? होते, नक्कीच होते. आणि यावेळेस सुद्धा कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या आपण इतर देशांना एक्सपोर्ट केलेल्या आहे. उदाहरणार्थ श्रीलंका आहे, मॉरिशस आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे. तिथे आपल्या ह्या लसीचा एक्सपोर्ट झाले. म्हणजे साधारण 66 मिलियन डोसेस आपण गेल्या 2-3 महिन्यामध्ये छोट्या कंट्रीजना श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश इथे एक्सपोर्ट केलेले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 1 महिन्यापासून भारत देशातला तुटवडा लक्षात घेता 1 महिन्यापासून आपण ही एक्सपोर्ट पॉलिसी थोडीशी थांबवलेली आहे. 18 ते 44 वर पुढचा प्रश्न 18 ते 44 साठी होता, पण मॅडमनी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे की किती दिवसात चालू होतील मॅडम? 18 ते 44? 8 ते 15 दिवसात अपेक्षित आहे. जशा आपल्याकडे गाईडलाईन्स येतील तशा आपण खाली इम्प्लिमेंट करू. आपण संपूर्ण लसीकरण केले याचा काही पुरावा असतो का? नक्कीच. आपण ज्या वेळेस लसीकरण करतो, पहिला डोस घेतो त्यावेळेस आपल्याला एक सर्टिफिकेट जनरेट होतं. त्याच्यामध्ये तुम्ही पार्शली वॅक्सिनेटेड आहात असं येतं. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा डोस घेता त्यावेळेस तुम्हाला एक कम्प्लिटली फुल्ली वॅक्सिनेटेडचं सर्टिफिकेट जनरेट होतं, जे अतिशय महत्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. म्हणजे पुढच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे, ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला ते पुढच्या फ्युचर साठी ते महत्वाचं सेव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्या तुम्ही, ही सिस्टीम जी आहे आपली वॅक्सिनेशनची भारतामध्ये जी चालू आहे ती अतिशय ट्रान्सपरंट आणि फुल प्रूफ अशी सिस्टीम आहे. ती सिस्टीम तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणता द्या ना मॅडम मला एखादा डोस ऍडजस्ट करून, तर असा जर तुम्ही डोस घेतला तर याची नोंद होणार नाही, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही, त्याचा फायदा तुम्हाला निम्म्या प्रमाणावरच होऊ शकतो. तेव्हा अशी पॉलिसी वापरू नका. जी तुमची रुटीन चॅनल आहे त्याच्यामधूनच जा. तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यू सी टू इट की तुमची एंट्री तिथे व्यवस्थित झालेली आहे, तरच तुम्हाला हे डिजिटल सर्टिफिकेट मिळू शकतं. पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ऍडमिशन्स बाहेरच्या देशात घेण्यासाठी या सर्टिफिकेटचा तुम्हाला निश्चितच उपयोग होणार आहे. जी लस भारतात आज उपलब्ध आहे त्याचा संपूर्ण डोस नंतर पुढे किती दिवस आपण कोविड पासून सुरक्षित राहू शकतो असा तुमचा अंदाज आहे मॅडम? 6 महिने ते 1 वर्षभर आहे. तरी पण आपण म्हणजे असं आपण कन्फर्म नाही सांगू शकत. बरेच जण असं आम्हाला विचारतात सेंटरवर किंवा हळूच कानात येऊन विचारतात, मॅडम व्हायल मध्ये शिल्लक राहिलेली लस तुम्ही कोणासाठी वापरता का किंवा दुसऱ्या दिवशी तीच व्हायल वापरता का? तर हे खरं आहे का खोटं आहे? जसं आपण बघितलं की एका वायल मध्ये आपले 10 डोसेस होतात आणि नाशिकमध्ये जेव्हा वॅक्सिनेशन आपण करतो आहे तर 10 डोसेस आपण कंपल्सरी ते पूर्णतः सगळ्यांना यूज होतील अशा प्रकारे बघतो.
आपण जर आपल्याकडे 10 डोसेसची वायल शिल्लक आहे आणि आपल्याकडे समोर 3 ते 4 लाभार्थी आहेत, तर आपण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना नेक्स्ट डे बोलवतो, जेणेकरून आपण फोडलेली वायल ही मिनिमम 4 तास फक्त वापरतो. 4 तासानंतर आपल्याला ती यूज करण्याची परवानगी नाहीये. त्याच्यामुळे आपण पूर्ण ज्यावेळेस 10 मेंबर्स आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण ती वायल फोडून ते पूर्ण त्याचं युटिलायझेशन करतो आणि वेस्टेजचं प्रमाण हे अगदी मिनिमम नसतच आहे. तर लस कशी व कुठे दिली जाते, म्हणजे दंडात की कुठे दिली जाते? लस ही 0.5 ml दंडात दिली जाते. इंट्रामस्क्युलरली देत जाते. आणि ज्या आपण सिरिंजेस वापरतो त्या परत परत वापरल्या जातात का? नाही, त्या ऑटो डिस्पोजेबल सिरिंजेस असतात. एकासाठी ही सेपरेट एक सिरिंज वापरली जाते. लस दिल्यानंतर आपण तिची नीडल जी आहे ती हब कटर मध्ये तिला डिस्ट्रॉय करूनच दुसऱ्या व्यक्तीसाठी नवीन सिरिंज वापरतात. मग या एवढ्या ज्या व्हायल्स आणि सिरिंजेस निर्माण होतात, हे वेस्टेज जे निर्माण होतं, तर आपण त्याची विल्हेवाट कशी लावतो? जसं आपण इतर गोष्टी ज्या आपल्या रुटीन इम्युनायझेशनच्या ज्या गोष्टी बायोमेडिकल बेस्ड मध्ये त्याची विल्हेवाट लावली जाते. जेव्हा लसीकरणाला आपण जातो त्यावेळेस आपल्याकडे एक रेड बॅग आणि ब्लॅक बॅग असते. रेड बॅग मध्ये जे आपण सिरिंज कट केल्यानंतर जे प्लास्टिक उरलेलं असतं ते त्याच्यामध्ये कलेक्ट करून आपण बायोमेडिकल बेस्ड मध्येच ते डिस्पोज करतो. आता म्हणजे बरंच ब्राझिलियन, UK व्हेरियंट, साऊथ आफ्रिकन वगैरे असं व्हेरियंट्स किंवा म्युटंट्स बद्दल बरचशी चर्चा होते. तर न्यू व्हेरियंट्स किंवा म्युटंट्स तर आपल्या ज्या एक्झिस्टिंग वॅक्सिन्स आहेत, लसी आहेत, यांच्यावर परिणामकारक किंवा प्रभावशाली आहेत का? नक्कीच आहेत. ह्या आपल्या ज्या लसी आहेत त्याचा अभ्यास झालेला आहे की त्या या म्युटंट किंवा इतर व्हेरियंट वरती सुद्धा गुणकारी आहे. विशेषतः कोवॅक्सिन ही लस म्युटंट्स वर इफेक्टिव्ह आहे असं सांगण्यात येत आहे. किती लोकांना कोणती लस दिली, कधी दिली, याचा सरकारकडे काही नोंद आहे का? नक्कीच याच्याकडे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची, जसं आपण मगा म्हटलं की कोविन ऍप मधनं आपण प्रत्येक व्यक्तीला हे रजिस्टर करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच वॅक्सिनेट करतो. तसं आपल्याकडे नाशिकचा डेटा आणि पूर्ण असा कंपाईल होतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पण तोच डेटा अवेलेबल असतो जो आपल्याकडे जेवढ्या लोकांना आपण वॅक्सिनेट केलेला आहे. सध्या तरी नाशिकमध्ये आपण पहिला डोस हा 2,73,591 इतके आपण फर्स्ट डोसेस दिलेले आहेत आणि सेकंड डोस आपण 83,909 एवढे असे आपण लोकांना सेकंड डोसेस दिलेले आहेत. त्याच्यामुळे इट इज व्हेरी ट्रान्सपरंट आणि हा डेटा सगळेजण बघू. म्हणजे ही जी एंट्री होते, वॅक्सिनेशन आपल्याला दिलं जातं, ह्याची कॉम्प्युटराइज एंट्री केंद्रावर होत असते. ही सिस्टीम अतिशय ट्रान्सपरंट आहे. त्यात तुमचं नाव, आधार नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी डेटा नोंदवला जातो. तसेच डोस पहिला दिला की दुसरा दिला, कोणत्या लसीचा डोस दिला, किती तारखेला दिला, दुसरी लस तुम्हाला किती तारखेला घ्यायची आहे, आणि याची संपूर्ण माहिती त्याच्यात नोंद होत असते. आणि ऑफलाईन वॅक्सिनेशन हे होत नाही. सगळ्या वॅक्सिनेशनची ऑनलाईन एंट्री झाल्यामुळे यात कोणताही गैरप्रकार होऊ शकत नाही. मॅडम, तुमच्याकडे बऱ्याचदा लोक येत असतील ना, घ्या ना मॅडम एखादा डोस ऍडजस्ट करून, तर येतात का असे कोणी, आणि तुम्ही त्यांना हँडल कसं करता? बरेचसे येतात. आपण आपल्या परीने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण म्हटलं की वॅक्सिन घेतल्यानंतर जे सर्टिफिकेट त्यांना आपण देतो ते खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्यांना ही गोष्ट समजावून सांगतो त्यावेळेस बरेचसे लोक ते समजतात आणि मग ते वेट करतात. धन्यवाद मॅडम. अतिशय महत्वाच्या प्रश्नांची उत्तम आणि समाधानकारक उत्तरं तुम्ही दिले. तुमच्या बरोबर ही चर्चा करण्यामध्ये मला वेगळाच आनंद मिळालेला आहे आणि आय एम शुअर नाशिकच्या सर्व लोकांना, IMA च्या मेंबर्सना आजची आपली ही मीटिंग किंवा आपलं हे कॉन्व्हर्सेशन आवडलेलं असणार आहे. तर या संबंधी आणि एकंदर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कमिशनर सर, तिथले असणारे इतर सगळे लोक ज्याची आम्हाला वारंवार मदत होत असते, तर मग त्याच्यात नागरगोजे सर असतील, त्र्यंबके सर असतील, सातपूर मायको हॉस्पिटलचे लोक असतील ज्याच्यामध्ये नेरे साहेब आहेत, डॉक्टर कोशिरे आहेत, किंवा सिस्टर मेरी कोल्नूर आहेत, या सगळ्यांचं आपल्याला अतिशय महत्वाचं आम्हाला हेल्प मिळालेली आहे. तर या सगळ्यांचं मी इथे आय विश टू थँक देम ऑल ऑन बिहाफ ऑफ टीम ESIS. I wish to thank all my members in team ESIS at Satpur Nasik and everyone
इन नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इथून पुढे मी आमच्या सेक्रेटरी IMA डॉक्टर कविता गाडेकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं वोट ऑफ थँक्स व्यक्त करावं. थँक्यू मॅडम. वॅक्सिनेशन हा आता सध्याच्या परिस्थितीत रामबाण उपाय समजला जातोय. आज आपल्या FB लाईव्हला लाभलेल्या डॉक्टर राजश्री पाटील मॅडम आणि डॉक्टर अजिता साळुंखे मॅडम यांचं मनापासून आभार मानते. आपल्या श्रोत्यांचे जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं दिली गेलेली आहेत. IMA नाशिक टीम तर्फे आपले आभार व अभिनंदन मानते. FB लाईव्ह चे रेकॉर्डिंग आपल्या नाशिक IMA FB पेजवर उपलब्ध राहील. धन्यवाद. आपण मीटिंग एंड करू शकतो मॅडम.